नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाचे आमंत्रण मिळतील. कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही, तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते. तुमची खऱ्या क्षमता काय आहेत ते ओळखा. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाह बंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे, परंतु आज तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकता. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा, अथवा तुम्हाला आपला दिवस पूर्णतः खराब झाला असे वाटेल. उपाय: लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून उन्हात ठेवा आणि ते पाणी पिल्यास आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबाच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करत आहे हे त्यांना कळू शकेल. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवणे आणि त्या व्यक्तीला गृहीत न धरणे यामुळे संबंध बिघडतात. हे तुम्हाला समजायला हवे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल. आपल्या कामाकडे आज तुमचे चांगले लक्ष असेल. तुमच्या कामाला पाहून आज तुमचा बॉस खुश होऊ शकतो. उपाय: चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी अन्न आणि चारा काळे पांढरे ठिपके असलेल्या गायीला द्या. मिथुन राशी. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. ही वेळ अशी आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करता, परंतु तुम्हाला यासाठी वेळ मिळणार नाही. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात, हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रासून जाल. कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. आज तुमचा जोडीदार तुमच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. थंड पाणी पिणे तुमच्या आरोग्याला खराब करू शकते. उपाय: कुठल्याही गोशाळेत किंवा गोशाळेला
आपल्या वजनासमान धान्य दान करा आणि उत्तम स्वास्थ्य ठेवा. कर्क राशी, तुमच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल आणि तुम्ही भारावून जाल. आज वातावरण इतके उत्तम असेल की तुम्हाला झोपेतून उठायची इच्छा होणार नाही आणि तुम्ही उठल्यानंतर असे वाटेल की आपला किमतीचा वेळ वाया घालवला. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होता त्याचे आज चीज होणार आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. उपाय: सुखी व समाधानी कुटुंबासाठी आपल्या घरात कचरा गोळा करू नका. सिंह राशी, या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधा अवस्था देखील नाहीशी होईल. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. चांगले मित्र तुमची कधीच साथ सोडत नाहीत, ही गोष्ट आज तुम्हाला समजेल. उपाय: कौटुंबिक जीवन सुखकर चालण्यासाठी घरात फळे येणाऱ्या वनस्पती ठेवा. हे शुभ असेल. कन्या राशी, भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. गरजेपेक्षा जास्त झोपणे तुमची ऊर्जा संपवू शकते, म्हणून पूर्ण दिवस स्वतःला सक्रिय ठेवा. मजा मस्ती आणि करमणुकीचा दिवस. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी राहील. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. उपाय: तुमचे मन आणि हृदय आनंदी ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि लहान मुलांची मदत करा. तूळ राशी, तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते. याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. वेळ कसा व्यतीत होतो याचा अनुभव तुम्हाला कुणी
जुन्या मित्रासोबत भेट केल्यावर होऊ शकतो. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना प्रभावित करेल. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा, त्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढेल. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. उपाय: कुटुंबात सकारात्मक अनुभव वाढवण्यासाठी पिंपळ किंवा वडाच्या झाडाच्या आसपास किंवा मातीने भरलेल्या भांड्यात 28 थेंब तेल वहा. वृश्चिक राशी: आज कुणाला माहिती नसताना तुमच्या घरात कोणी दूरच्या नातेवाईकाचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमॅन्टिक डेटवर घेऊन जाऊ शकता. लोकांपासून दूरी ठेवणे बऱ्याच वेळा गरजेचे असते, परंतु त्या लोकांपासून दूरी बनवू नका जे तुमचे शुभचिंतक आहेत. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि शांतता नांदेल. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. उपाय: कंटाळवाणेपणापासून वाचण्यासाठी जेवणामध्ये गुळाचा उपयोग करणे विसरू नका. धनु राशी: आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. जर तुम्ही कुठल्या कामाची सुरुवात करत आहे तर आजच्या दिवशी तुमच्याशी चांगले आहे. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते. उपाय: उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यासाठी देणगी द्या आणि मधाचे दान करा. मकर राशी: आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. कुठले वाद्य वाजवत असाल तर तुमचा दिवस संगीतमय होऊ शकतो. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवून घ्या, त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो. जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. तुमचा जोडीदार काळजी घेईल. शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेमजीवन असू शकेल. उपाय: लाल चंदनाने आंघोळ केल्यास लव्ह लाईफ चांगली राहते. कुंभ राशी:
खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्या तरी सामाजिक धर्मादाय कामात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यावर समान रक्षण असणे गरजेचे आहे. लव्हमेट आज तुमच्याकडून कुठल्या गोष्टींची डिमांड करू शकतो, परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी नाराज होऊ शकतो. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. आजच्या दिवशी तुमचा जोडीदार क्षणार्धात तुमचे दुःख दूर करेल. कुठल्या सहकर्मीची अचानक तब्येत खराब होण्याने आज तुम्ही त्यांना भरपूर सहयोग देऊ शकता. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. उपाय: पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला. मीन राशी: तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचितपणे असंवेदनशीलपणे वागेल. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट तुम्हाला आज तुमच्या तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकता. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. उपाय: गरिबांमध्ये केशराचा बनवलेला हलवा वाटल्याने लव्ह लाईफमध्ये प्रेम टिकून राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.